Hello student, welcome in this lecture. We start the chapter, the name of chapter that is inheritance and variation. In previous lecture, we understand the Mendel's first law of dominance. The first law of dominance, that is when cross takes place between two homozygous parents, then with a single pair of a contrasting character, the character or allele which are appeared in F1 generation are known as a dominant character, and the characters which are not appear in F1 generation are known as a recessive character. तर इथंपर्यंत आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं जेनेटिक्स हेरिडिटी व्हेरिएशन. त्यामध्ये टर्मिनॉलॉजी झाल्यानंतर आपण पहिल्यांदा जो क्रॉस बघितला होता तो क्रॉस होता मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे की क्रॉस करताना असे दोन पॅरेंट घ्यायचे की ते होमोझायगस असले पाहिजे आणि त्यांच्यामध्ये जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असणार आहे ते सिंगल पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर केले जाणार आहे. आणि मग मोनोहायब्रिड क्रॉसद्वारेच क्रॉस करून F1 जनरेशन आणि F2 जनरेशन काढल्यानंतर मग तिथं आपल्याला फिनोटायपिक रेशो आणि जेनोटायपिक रेशोचं रिप्रेझेंटेशन करावं लागेल. आता मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं प्युअर टॉल पॅरेंट, प्युअर ड्वार्फ पॅरेंट. त्यानंतर त्याचे जिनोटाईप पाडले होते कॅपिटल टी, स्मॉल टी. त्यानंतर त्यांचं क्रॉसिंग त्यांच्यापासून गॅमेट आयसोलेट केले होते कॅपिटल टी, स्मॉल टी. त्यांचं जेव्हा युनियन झालं होतं फर्टिलायझेशन ह्या प्रोसेस थ्रू त्यामध्ये F1 जनरेशनमध्ये कॅपिटल टी, स्मॉल टी हा F1 हायब्रिड तयार झाला होता. आणि मग ह्या कॅपिटल टी, स्मॉल टीचं पुन्हा सेल्फिंग केलं होतं. म्हणजे जो हायब्रिड टॉल तयार झालेला आहे त्याचं सेल्फिंग त्याच हायब्रिड टॉल बरोबर केलं होतं आणि त्यापासून आपण F2 जनरेशन ऑब्टेन केली होती. आणि या F2 जनरेशनमध्ये आपल्याला लक्षात आलेलं आहे की 3 जे ऑफस्प्रिंग होते ते टॉल होते, एक जो ऑफस्प्रिंग होता तो ड्वार्फ होता. म्हणून त्यामध्ये आपण रेशो तिथं इंडिकेट करताना 3:1 असा रेशो इंडिकेट केला होता. आणि त्यानंतर जिनोटायपिक रेशो म्हणजे F2 जनरेशनमध्ये एक जो आहे तो प्युअर टॉल मिळाला होता, त्यानंतर 2 आहेत ते हायब्रिड टॉल ऑब्टेन झाले होते आणि लास्ट जो होता तो प्युअर ड्वार्फ होता. म्हणून त्यामध्ये आपण रेशो तिथं मांडताना 1:2:1 असा रेशो त्यामध्ये आपण तिथं रिप्रेझेंट केला होता. आणि मोनोहायब्रिड क्रॉस झाल्यानंतर मग मागच्या लेक्चरला आपण मोनोहायब्रिड क्रॉस करून जो लॉ प्रूव्ह झालेला आहे तो म्हणजे कोणता लॉ ऑफ डॉमिनन्स. पण लॉ ऑफ डॉमिनन्सचं स्टेटमेंट झाल्यावर जेव्हा तिथं तुम्ही एक्झाम्पल तिथं सॉल्व्ह करणार आहात त्या एक्झाम्पलमध्ये फक्त तुमची जी स्टेप आहे ती F1 जनरेशनपर्यंतच तुम्ही सॉल्व्ह करायची आहे. F2 जनरेशन जी आहे ती लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये आपल्याला दाखवायची नाही. कारण आपल्याला त्याचं स्टेटमेंट पण माहिती आहे, त्याचं एक्सप्लेनेशन पण माहिती आहे की लॉ ऑफ डॉमिनन्स कशाला म्हटलं जातं की जेव्हा दोन जे पॅरेंट्स आहेत जे होमोझायगस पॅरेंट्स आहेत with a single pair of a contrasting character or a more pair of a contrasting character, then the character which appear or alleles that appear in F1 generation are known as a dominant character, and the characters which are not appear in F1 generation are known as a recessive character. आणि मग याहीमध्ये तुम्ही एक एक्झाम्पल बघितलं होतं बघा प्युअर टॉल, प्युअर ड्वार्फ, कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी. आणि मग त्यांचं युनियन झाल्यानंतर त्यापासून F1 जनरेशन आपल्याला मिळाली होती. F1 हायब्रिड जे ऑब्टेन झाले होते त्यामध्ये हायब्रिड टॉल हे होते ज्यामध्ये टी हा डॉमिनंटसाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे आणि स्मॉल टी हा ड्वार्फनेससाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे. आणि F1 जनरेशनमध्ये जे डॉमिनंट कॅरेक्टर असणार आहे ते टॉलनेस आहे. आणि कशावर डॉमिनंट आहे तर ड्वार्फनेस ह्या रेसेसिव्ह कॅरेक्टरवर डॉमिनंट आहे. ओके. आणि मग त्यामध्ये मग आपण शेवटचं स्टेटमेंट दिलं होतं की टॉलनेस इज ए डॉमिनंट कॅरेक्टर अँड ड्वार्फनेस इज ए रेसेसिव्ह कॅरेक्टर बिकॉज टॉलनेस appear in F1 जनरेशन अँड ड्वार्फनेस इज नॉट appear in F1 जनरेशन. तर ह्याप्रमाणे आपण पहिला लॉ हा मागच्या लेक्चर बघितला होता. आता मोनोहायब्रिड क्रॉस करूनच आपल्याला सेकंड लॉ बघायचा आहे. मेंडेलचा फर्स्ट जो लॉ आहे त्याचं नाव काय आहे सांगा, लॉ ऑफ डॉमिनन्स.
मेंडेलचा जो सेकंड लॉ आहे त्याच लॉला काय म्हटलं जाणार सांगा, लॉ ऑफ सेग्रिगेशन. आणि जो नेक्स्ट लेक्चरला आपण थर्ड जो लॉ बघणार आहोत त्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ द इंडिपेंडंट असॉर्टमेंट. बघा पुन्हा एकदा लॉची नावं सांगते, लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन अँड लॉ ऑफ द इंडिपेंडंट असॉर्टमेंट. तर आता लॉ ऑफ सेग्रिगेशन जो आहे तो सुद्धा कोणत्या क्रॉसवरनं प्रूव्ह केलेला आहे सांगा, त्या क्रॉसचं नाव आहे मोनोहायब्रिड क्रॉस. आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन हा जो लॉ आहे त्याला आणखी एक पॅरलली नाव लक्षात घ्या, इट इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ प्युरिटी ऑफ द गॅमेट. बघा सेकंड नेम काय सांगितलेलं आहे सांगा, इट इज ऑल्सो नोन ॲज ए लॉ ऑफ द प्युरिटी ऑफ द गॅमेट. का त्याला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट असं म्हटलं जातं, बिकॉज द अलिव्स डो नॉट डायल्यूट, डो नॉट मिक्सिंग विथ each other, but they are segregate at the time of the gamete formation. सेग्रिगेटचा अर्थ काय, कशाला सेग्रिगेशन असं म्हटलं जातं, सेग्रिगेशनचा अर्थ आहे सेपरेशन. म्हणजे गॅमेट फॉर्म होताना त्यामधले जे अलिव्स आहेत ते एकमेकांपासून सेपरेट होतात. आणि म्हणूनच ह्या लॉला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा सांगते, व्हाय लॉ ऑफ सेग्रिगेशन इज नोन ॲज ए लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट, बिकॉज alleles for a contrasting character will not dilute or mix each other, but they are segregate at the time of the gamete formation. आता इथंही आपण जे एक्झाम्पल घेणार आहोत प्युअर टॉलचं घेऊया आणि प्युअर ड्वार्फचं घेऊया. आणि ह्यामध्ये पण काय दाखवायचं आहे की F1 जनरेशनपर्यंत आपल्याला जनरेशन काढायची आहे. F2 जनरेशन आपल्याला माहीत आहे की F1 जनरेशनमध्ये जे ऑफस्प्रिंग ऑप्टेन झालेले आहेत, जे हायब्रिड आपल्याला F1 हायब्रिड ऑप्टेन झालेले आहेत, या F1 हायब्रिडचं क्रॉसिंग दाखवायचं आणि त्यापासून जे अनिल मिळतात ते फक्त एकमेकांपासून काय दाखवायचे आहे सांगा, सेपरेट दाखवायचे. कधी, ॲट द टाईम ऑफ द गॅमेट फॉर्मेशन. आता बाळांनो लॉ ऑफ सेग्रिगेशन बघताना नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपल्याला त्या लॉचं स्टेटमेंट सांगता आलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही जे एक्झाम्पल तिथे देणार आहात, मग तुम्ही प्रत्येक वेळेला टॉल आणि ड्वार्फ हेच एक्झाम्पल तिथे दिलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही सीड शेपवरून कॅरेक्टर घेऊ शकता, सीड कलरवरून कॅरेक्टर घेऊ शकता. म्हणजे येलो आणि ग्रीन सीडचा कलर आहे, कॅपिटल वाय, त्यानंतर स्मॉल वाय हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये कॅरेक्टर घेऊ शकता. ओके. तर आता तुम्हाला नेहमी सांगितलं की कोणताही लॉ तुम्हाला जर एक्झाममध्ये विचारला तर पहिल्यांदा त्या लॉचं स्टेटमेंट तिथे लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जे एक्झाम्पल देणार आहात त्या एक्झाम्पलचं थोडंसं इंट्रोडक्शन, त्याचं एक्सप्लेनेशन, आणि त्यानंतर तुम्ही जे मॅथमॅटिकली जे एक्झाम्पल तुम्ही तिथे दाखवणार आहात ते एक्झाम्पल त्यामध्ये दाखवायचं. आणि शेवटचं जे तुमचे स्टेटमेंट असणार आहे ते की जे त्या लॉवरनं आपल्याला प्रूव्ह करायचं ते स्टेटमेंट मात्र त्यामध्ये मांडावं. तर आता सर्वांनी लक्षात घ्या की आधी मेंडेलचा जो सेकंड लॉ आहे त्या सेकंड लॉचं नाव काय आहे सांगा, लॉ ऑफ द सेग्रिगेशन. कोणत्या क्रॉसवरनं प्रूव्ह झालेला आहे, मोनोहायब्रिड क्रॉस. आता ह्याचा अर्थ काय की लॉ ऑफ सेग्रिगेशन कशाला म्हटलं जातं, व्हेन टू अलिव्स. अलिव्सचा अर्थ आपल्याला सर्वांना माहीत आहे. व्हेन टू अलिव्स फॉर ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर are brought together in a hybrid union. They do not mix or contaminate, separate each other during the gamete formation. This law is known as a law of the segregation. बघा पुन्हा एकदा स्टेटमेंट सांगते, when two alleles for a contrasting character are brought together in a hybrid union, they do not mix, they do not contaminate and separate or segregate each other during gamete formation. This law is known as a law of the segregation. पुन्हा एकदा हे स्टेटमेंट रिपीट करते, when two allele for a contrasting character
are brought together in hybrid union, they do not mix or contaminate and separate each other during the gamete formation. किंवा हेच स्टेटमेंट आपल्याला पुन्हा कसं म्हणता येईल, when hybrid form gamete. When hybrid form the gamete, the alleles segregate from each other and enter in a different gamete. बघा पुन्हा एकदा स्टेटमेंट लक्षात घ्या. when hybrid, हायब्रिड म्हणजे कोणता असणार आहे की जो F1 जनरेशनमध्ये आपल्याला जो ऑफस्प्रिंग ऑब्टेन होणार आहे तो F1 ऑफस्प्रिंग म्हणजे त्याला म्हणायचं आहे समजा हायब्रिड. when hybrid form gamete, when hybrid form gamete, the alleles segregate. पण हे alleles केव्हा segregate होणार, from each other and enter in a different gametes. बघा पुन्हा एकदा स्टेटमेंट सांगते. when hybrid form gametes, the alleles segregate from each other and enter in a different gamete. किंवा अशा पद्धतीने जरी तिथे नॉन तुम्ही तिथं स्टेटमेंट सांगितलं तरी चालू शकेल. when two alleles for a contrasting character are brought together in F1 hybrid, they do not mix and contaminate and separate each other during the gamete formation. आणि मग ते आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक्झाम्पल घेताना तुम्हाला माहीत आहे की क्रॉस घेताना दोन जे पॅरेंट घेणार आहोत ते पॅरेंट कसे असले पाहिजेत, होमोझायगस. होमोझायगसचं मिनिंग काय की त्यांच्यामध्ये सिमिलर काइंडचे अलेल्स प्रेझेंट असले पाहिजेत आणि मग त्यावर त्यांचे जिनोटाईप, त्यांचे गॅमेट, त्यांचे युनियनद्वारे F1 जनरेशन, F1 हायब्रिडचं सेल्फिंग आणि त्यानंतर F2 जनरेशन. ओके, तर यामध्ये लक्षात घ्या जो फिनोटाईप घेतलेला आहे तो कोणता आहे, प्युअर टॉल आहे आणि प्युअर ड्वार्फ आहे. जिनोटाईप कोणता असणार आहे, कॅपिटल टी, कॅपिटल टी. त्यानंतर ड्वार्फमधला जिनोटाईप कोणता असणार आहे, स्मॉल टी, स्मॉल टी. त्यामधले गॅमेट कोणते असणार आहेत, कॅपिटल टी, स्मॉल टी. त्यांचं युनियन होणार आहे. पण हे युनियन झाल्यानंतर फर्स्ट जे जनरेशन ऑब्टेन होणार आहे त्या जनरेशनचं नाव काय आहे, फर्स्ट फिनियल जनरेशन. दॅट इज इट इज नोन ॲज ए F1 जनरेशन. आणि मग F1 जनरेशनमध्ये जे F1 हायब्रिड फॉर्म होणार आहेत हे F1 हायब्रिड कसे असणार आहेत, हायब्रिड टॉल असणार आहेत. आणि मग सेल्फिंग केलं नाही कुणाचं, F1 हायब्रिडचं. F1 हायब्रिड कोणतं आहे, कॅपिटल टी, स्मॉल टी. कॅपिटल टी, स्मॉल टीचं सेल्फिंगच पुन्हा कशाबरोबर केलं जाणार, कॅपिटल टी, स्मॉल टी. आणि मग ह्या गॅमेटचं सेपरेशन होणार किंवा ॲट द टाइम ऑफ द these alleles are segregated at the time of the gamete formation. म्हणून माहिती आहे सेपरेटली आपण तिथे दाखवता येईल कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी. Mendel's second law is known as a law of the segregation. Law of segregation means and when hybrid form gamete, the alleles segregate from each other and enter in a different gamete. Another way हा law कसा म्हणता येईल आपल्याला, when two alleles for a contrasting character are brought together in a hybrid, they do not mix or contaminate or separate each other during the gamete formation. एक्झाम्पल कोणता आहे सांगा, फिनोटाईप, प्युअर टॉल, प्युअर ड्वार्फ, जिनोटाईप, कॅपिटल टी, कॅपिटल टी. त्यानंतर ड्वार्फचे जिनोटाईप कोणते असणार आहे, स्मॉल टी, स्मॉल टी. गॅमेट कोणते असणार आहे, कॅपिटल टी, स्मॉल टी. F1 जनरेशनमध्ये जे F1 ऑफरिंग असणार आहे ते कॅपिटल टी, स्मॉल टी. मग या कॅपिटल टी, स्मॉल टीचं सेल्फिंग करायचं म्हणजे F1 हायब्रिडचं सेल्फिंग करायचं आणि मग त्यानंतर जे अलील आहेत ते सेग्रिगेट झाले पाहिजे ॲट द टाइम ऑफ द गॅमेट फॉर्मेशन. आणि ह्याच लॉला काय म्हटलं जाणार सांगा, लॉ ऑफ द प्युरिटी ऑफ अ गॅमेट. का म्हटलं जाणार, बिकॉज अलील्स
do not dilute or mix each other, but they segregate at the time of the gamete formation. So law of the segregation is also known as the law of the purity of the gamete. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण मेंडेलचा जो सेकंड लॉ आहे, लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा त्याचं नाव आहे लॉ ऑफ द प्युरिटी ऑफ द गॅमेट, हा लॉ आपण बघितलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण आधी डायहायब्रिड क्रॉस आणि मग डायहायब्रिड क्रॉसवरून प्रूव्ह होणारा जो तिसरा लॉ आहे, लॉ ऑफ द इंडिपेंडंट असॉर्टमेंट, हा लॉ आपण बघणार आहोत. आणि मग त्यानंतर मग टेस्ट क्रॉस, बॅक क्रॉस आणि काही राहिलेली जी आहे ती डेरिव्हेशन आपण त्यामध्ये बघणार आहोत. तर मग सर्वांनी लक्षात घ्या की स्टडी करताना सिक्वेन्स स्टडीचा कसा ठेवणार, पहिल्यांदा क्रॉस करताना मोनोहायब्रिड क्रॉसचा स्टडी करायचा, त्याचं स्टेटमेंट, त्याचं एक्झाम्पल आणि एक्सप्लेनेशन. त्यानंतर मोनोहायब्रिड क्रॉस करणं लॉ ऑफ डॉमिनन्स आणि सेकंड क्रॉसला आहे तो लॉ ऑफ द सेग्रिगेशन. ओके, या दोन लॉची प्रिपरेशन चांगली करा. I hope you understand this lecture. Thank you very much.